पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करतोय. मी जातोय न्यायमूर्ती कोळसे पाटील सरांकडे. सर, मगाशी हा मुद्दा आला, संजय रानडे असं म्हणाले सेल्फ रेग्युलेशन पाहिजे. सेल्फ रेग्युलेशन पुरेसं आहे की माधव भंडारी म्हणतात त्याप्रमाणे फास्ट ट्रॅक कोर्ट किंवा इतर काही गोष्टी केल्या पाहिजेत? निखिलजी, तुम्हाला माहिती आहे मला शॉर्टकट माहिती नाही, कारण शॉर्टकटने काय होत नाही. मी दोघांचा आदर ठेवून मी असं म्हणेल की सगळ्याच संस्था एवढ्या बिघडलेल्या आहेत, त्या तुम्ही आता एवढ्या भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन उचलून धरलं, सगळ्या देशामध्ये दाखवलं, सगळा देश त्याच्यामध्ये सामील झाला असं तुम्ही सांगत होता. काय झालं? ही सगळी भ्रष्टाचाराची चळवळ संपली ना, आणि त्यामुळं बाकीच्या आमच्यासारख्या चळवळी करतात त्या उभ्याच राहत नाहीत. प्रश्न आता असा आहे की आम्हाला देशामध्ये, या देशाला एक 30 वर्ष देऊन जन्मलेल्या मुलापासून या देशाच्या विकासाला आपण हातभार लावला पाहिजे. त्या मुलाला सांगितलं पाहिजे हा देश तुझा आहे, तुझं देश काळजी घेईल. ही आता संकल्पनाच राहिली नाही. जो तो उठतो ते आपल्या पुढे उठतो. आता ह्या ज्या 4 संस्था मी म्हटलो, ह्या जर कोऑर्डिनेशनने, एकमेकाच्या कोऑर्डिनेशनने यांनी काम केलं तर देशात प्रश्नच राहणार नाहीत. जे खरं जर काम केलं आणि खरं मांडलं देशापुढे आणि लोक भावना समजून घेऊन जर काम केलं तर प्रश्न आमचे सुटकेसरी सुटतील, होणारच नाही. त्याचं कारण प्रत्येकाने आपली आपली, जरी संविधानाप्रमाणे प्रत्येकाने आपल्या चौकटीत आपल्याला दिलेल्या उसरीने पाय पसरायचे आणि मीडियाने या तिघांवर वॉच ठेवायचा, तसं होत नाही. त्यामुळं आता गाडगिळांचं उदाहरण घ्या किंवा आमच्या बीजेपीचे प्रवक्ते त्यांचं उदाहरण घ्या. त्यांना जो पत्रकारितेचा अनुभव आला, सोयीप्रमाणे कधी तुम्ही पत्रकारितेला चांगलं म्हणायचं, सोयीप्रमाणे कधी संपादकाला चांगलं म्हणायचं, परंतु आता तुम्हाला हे दिवस असे आहेत की कोणाला तुम्ही सर्टिफिकेट देऊ शकत नाही, कारण ते कोणाचे तरी लाचार आहेत बिचारे. आता तुम्ही जर बघितलं मीडिया, एक माफ करा मला आता थोडा विषय मी तुम्हाला सांगतो की आता हायकोर्टाचे एक मी वाचत होतो की मुस्लिम बांधवांवर भरलेल्या 16 केसेसपैकी 15 केसेसमध्ये हायकोर्टात त्या निर्दोष सुटल्या आणि हायकोर्टाने हुकूम केलाय की ज्यांनी ज्या आयोने केसेस भरल्या त्यांना प्रॉसिक्यूट करा. पार्लमेंटमध्ये आकडा दिलाय की 172 अतिरेकी संस्था आहेत देशामध्ये काम करतात, त्यातले 112 मुस्लिम सोडून आहेत. जागतिक स्तरावर आपण किती मुस्लिमांना बदनाम करतो, त्यांचे अतिरेकी बरोबर आहे सर. सर माझा मुद्दा हा नाहीये, संघटनांच्या अतिरेकी संघटना कमी आहेत. सर माझा मुद्दा हा नाहीये, ऐका ना, मुद्दा मला बरोबर लक्षात आला. मला भ्रष्टाचार करणाऱ्या पत्रकारांचं काय करायचं सांगायचं आहे. उपाय तेच म्हणतो मी तुम्हाला की ते माणूस म्हणून बदलायला पाहिजे. कुठल्या कायद्याने ते बदलणार नाहीत. कुठल्याही, आपण जे मी म्हटलंय मगाशी की ही चौकशी झाली आणि निष्ठुरपणे चौकशी समाजा पुढे आली तर एक इन आयसोलेशन ही केस आपण बघू शकत नाही. आपल्याला बघायला पाहिजे संपूर्ण समाज, आणि संपूर्ण समाज बघताना पत्रकार इज पार्ट ऑफ दॅट, संपादक इज समाज. हे बरोबर आहे, समाज बदलायला पाहिजे. पण मला आनंद गाडगीळ, एक मिनिट सर, मला आनंद गाडगीळ तुम्हाला विचारायचं आहे. आम्ही म्हणणार राजकारण्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, चौकशी करा, त्यांना तुरुंगात पाठवा. अधिकाऱ्यांवर झाले त्यांना तुरुंगात पाठवा. उद्योगपतींवर झाले तुरुंगात पाठवा. मग पत्रकारांवर सुद्धा अशीच कारवाई का होऊ नये? एक 2 उदाहरणं तुम्हाला देतो. एक मी बघितलंय की ज्या वेळेला पत्रकारांना कंट्रोल करणारं किंवा त्यांच्यावर काहीतरी बंधनं लादणारं कुठल्याही स्वरूपाचं कायदा म्हणा, बिल आणायचं कोणी ठरवलं की त्याला झाडून विरोध होतो. 92 साली माझ्या वडिलांनी राज्यसभेमध्ये एक प्रायव्हेट मेंबर बिल आणायचा प्रयत्न केला. त्यातलं एक कलम त्यांचं साधं होतं की एखाद्या व्यक्तीची बदनामीकारक मजकूर जे त्या वर्तमानपत्रांनी छापला आणि तो खोटा ठरला तर त्याच ठिकाणी तेवढ्याच जागेमध्ये त्याचा खुलासा छापला पाहिजे. नाही तर पहिल्या पानावर बदनामी आणि 10 दिवसांनी शेवटच्या पानावर एक लाईनीचा त्या बिलाला विरोध झाला. त्या बिलाला काही पत्रकारांनी जुन्या पाठिंबा दिला होता, पण हळूहळू करता करता तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्यावर एवढा दबाव आला की शेवटी त्यांनी बोलवून सांगितलं, बॅरिस्टर गाडगीळ हे तुमचं विधेयक तुम्ही मांडू नका. आता नुसतं एक उदाहरण, आमच्या तरुण खासदार नटराजन त्यांनी एक असंच बिल आणायचा प्रयत्न केला. ते बिल सादर व्हायच्या अगोदरच काही वर्तमानपत्रातनं त्याच्या विरुद्ध अग्रलेख, त्याच्यावर टीव्ही चॅनल्सवरनं जोड, आणि त्यामुळे कुठल्याही पत्रकारांच्या बाबतीत बंधन करणारं जर काही करायचं झालं. तुम्हाला वाटतं पत्रकारांवर बंधनं असायला हवीत? नाही, संपूर्ण म्हणजे सगळ्या देशातल्या माध्यमांना रेग्युलेट करणारी
एक स्वतंत्र यंत्रणा असायला हवी की नको? त्याला दोन पर्याय होते की एक तर पत्रकारांनी स्वतःचं करावं आणि ते लोकांपुढे किंवा सरकारपुढे मांडावं, आणि नाही तर मग दोन अशी काहीतरी रेग्युलेटरी अथॉरिटी अशी असावी की जी सगळ्यांनाच लागू आहे. म्हणजे नियम जर संजय सगळ्यांना रानडे, तुम्हाला पट्ट आहे? नाही, मला नाही पटत. कारण प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट जे आपण आत्ता म्हणतो ना की ही जी काही आपली व्यवस्था आहे, कायदा व्यवस्था, ती नीट होत नाहीये, लवकर करत नाहीये. प्रायव्हेट दोन व्यक्तींमधला जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो जर मोडला तर त्याच्याबद्दल आपल्या देशामध्ये एकूण व्यवस्थेमध्येच काही रिकोर्सच नाहीये. म्हणजे समजा मी एक करार केला तुमच्यावर, तो मी जर मोडला तर जर आपली त्याची जर सोडवणूक करे त्याला 10-15 वर्ष लागतील. पण ही परिस्थिती कशी आली तर आपल्याकडे हवे तेवढे जजेस नाहीयेत, हवे तेवढे कोर्ट नाहीयेत, त्यांना हवे तेवढी व्यवस्था नाहीये. प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टला आपल्या देशामध्ये कुठलीही बॅकिंग, कुठलाही सपोर्ट मिळत नाही. याला फक्त राजकारणी व्यवस्था जबाबदार आहे. कारण सगळ्यात मोठा लिटिगंट हा स्टेटच आहे ना. कुठेही तुम्ही कोर्टात गेला, स्टेट वर्सेस संबडी, दोन व्यक्तींमधली भांडणं किती आहेत. त्यामुळे स्टेटच सगळ्यात मोठा लिटिगंट आहे. त्यामुळे ती व्यवस्था कमकुवत ठेवणं त्यांच्या हितातच आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा असं म्हटलं जातं की बाहेरच्या लोकांनी रेग्युलेट करावं, तेव्हा तेव्हा ही पळवाट असते. मला फक्त मीच रेग्युलेट करावं आपल्या घटनेमध्ये, म्हणूनच वेगळी जागा निर्माण केली नाही. तुम्हाला असं वाटतं की ब्रॉडकास्ट एडिटर्स असोसिएशनने जी कारवाई केली आहे की झीच्या संपादकांना निलंबित केलंय, बरोबर ती आहे. कारवाई पुरेशी आहे? ती पुरेशी आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्याचा पाठपुरावा करावा, त्याचे पुरावे घ्यावेत, ते एव्हिडन्स ऍक्ट खाली घ्यावेत, आणि मग ते एव्हिडन्स ऍक्ट गेल्यानंतर जे काय ते पारदर्शकपणे पूर्णपणे मांडावं. त्याच्यातून ती विश्वासार्हता येईल. कारण ती विश्वासार्हता अशी सहज येणारी नाही आणि ती सहज जाणारी पण नसते. त्यामुळे ती हळूहळूच होणार आहे. म्हणजे स्वतःच्या व्यवसायाला आपणच शिस्त लावली आपणच पाहिजे, लावली. बाहेरच्या लोकांना ज्या अधिकार देऊ क्षणी नये असं आपण ते तुमचं म्हणणं आहे. राजकारणामध्ये किंवा पार्लमेंटला देऊ किंवा व्यवस्थेला देऊ, आणि त्या क्षणी हे जे काही त्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी जे काही आपल्याला तरतूद करून दिली, ती सगळीची सगळी नेस्तनाबूत होईल. दीक्षित सर, शेवटी तुमच्याकडे येतोय, काय म्हणणं आहे तुमचं? उपाय पाहिजे, कारवाई पाहिजे, नेमकं काय झालं पाहिजे? अनेक स्तरांवरती उपाययोजना करायला पाहिजे असं मला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे पत्रकारिता ही अधिक लोकाभिमुख करायला पाहिजे. म्हणजे म्हणजे भ्रष्टाचार वगैरे हे वेगळे मोठे विषय आहेत, पण पत्रकारिता जर भेदभाव करत असेल तर ते थांबवलं पाहिजे. म्हणजे आपण जे छापतो किंवा आपण जे दाखवतो तेवढंच आजचं जगातलं वास्तव आहे असं जर आपण समजत असू तर ती आपली मानसिकता बदलली पाहिजे. नंबर 1. नंबर 2 म्हणजे आपण महाराष्ट्रातली माणसं मराठी पत्रकारिता एवढंच डोळ्यासमोर ठेवून बोलता कामा नये. मला असं वाटतं की आपण गुजरातची दंगल माध्यमांनी कशी कव्हर केली हे बघितलेलं आहे, आणि त्याच्यात एडिटर्स गिल्डचाच रिपोर्ट आहे की तिथल्या वृत्तपत्रांनी काय प्रकारे छापलं, काय प्रकारे प्रसिद्धी दिली. धार्मिक उन्माद एकीकडे, औद्योगिक उन्माद एकीकडे, संघटित उन्माद एकीकडे, आणि जे शिकलेले आहेत किंवा ज्यांच्याकडनं समाजाची अपेक्षा आहे ते विचार आणि विवेक सोडून व्यवहाराच्या मागे लागलेले, अशा विचित्र अवस्थेमध्ये आपण सापडलेले असताना हे बरोबर आहे की याला पुरेसे कायदे आहेत आणि कायद्यानुसार कारवाई करता येते. पण आजकाल जो एक शब्द फार सुप्रसिद्ध झालेला आहे, क्विड प्रो को, हे जर लक्षात घेतलं तर हे एक जिंदल जी प्रकरण बाहेर आलं. असे अनेक विषय आहेत की जे अजिबात बाहेर येत नाहीत. म्हणून आपण जे छोटे छोटे बातमीदार आहेत, छोटे छोटे फोटोग्राफर आहेत, त्यांच्या नैतिकतेबद्दल चर्चा करण्यापेक्षा जे सत्तास्थानावरती आहेत त्यांच्या विचाराबद्दल, त्यांच्या विवेकनिष्ठेबद्दल चर्चा केली पाहिजे. आणि कुठल्याही लोकशाही सुसंस्कृत समाजामध्ये माध्यमांना स्वयंनिर्णय हा सर्वात अंतिम अधिकार असतो. पण विशेषतः गेल्या 25 वर्षातला अनुभव पाहिला तर हा स्वयंनिर्णयाचा अधिकार काम करत नाही असं दिसतंय. त्यामुळे त्याच्यावरती चौफेर चर्चा झाली पाहिजे. शेवटी त्या ब्रॉडकास्टिंग असोसिएशनने सुद्धा फक्त संपादकाला निलंबित केलं, चॅनलला काही केलेलं नाही त्यांनी. त्यामुळे ते होईलही कदाचित, त्यांची प्रोसिजरही असेल, परंतु हा एकच विषय नसून ही स्फोटक परिस्थिती निर्माण झाली. फक्त प्रश्नचिन्ह नाही निर्माण झाला, हा 4-2 माणसांचा किंवा व्यक्तिगत असूयेचा हा विषय नाही आहे. हा सबंध समाज हिताचा विचार करता एक बाजाराने जी संस्कृती आणलेली आहे, बाजारपेठेने जी संस्कृती आणलेली आहे
त्याच्या संदर्भात शांतपणानं बसून विचार केला पाहिजे. राजकीय पक्षांनी, राजकीय नेत्यांनी विश्वासार्हता गमावल्यामुळे, त्यांच्या हेतूंबद्दल शंका असल्यामुळे त्यांनी आणलेली विधेयकं, त्यांनी केलेली विवेचनं याच्यावरती लोकांचा विश्वास नाही. अशा वेळेला न्यायसंस्थेतले काही लोक आणि पत्रकारितेतले काही महत्वाचे लोक यांनी एकत्र येऊन एक संयुक्त मसुदा तयार केला पाहिजे. त्याला स्वयंनिर्णय म्हणायचं का रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणायचं? कारण अमेरिकेमध्ये काय चालतं, ब्रिटनमध्ये काय चालतं, सर्व जगामध्ये काय चालतं आपल्याला माहिती आहे. इतकी स्वयंनिर्णयता नसते. स्वातंत्र्य उपभोगत असताना जबाबदारीची जाण राहील असा अंकुश काहीतरी आणला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद दीक्षित सर, धन्यवाद सगळ्यांनाच. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, झी जिंदल वादामुळे पत्रकारितेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालंय का? बघा पडद्यावर 92% लोक होय म्हणतायत. आणि मी इथे चांगल्या पत्रकारांच्या वतीने सांगू इच्छितो की आम्ही याची दखल घेतलेली आहे. पत्रकारितेमध्ये विश्वासार्हता उरली नाही, नैतिकता उरली नाही तर काहीच राहणार नाही. हे बदलत्या काळातही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि जे लोक माध्यमं चालवतात, माध्यमांमध्ये जबाबदारीच्या जागांवर आहेत, त्यांनी याची दखल घेऊन पुढची वाटचाल केली पाहिजे. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.